शेजारच्या टेबलवर जोडपं बसलं. नको दाखवू असं बॅड मॅनर्स. तेच ते जे पुरुष होते त्यांनी टिप म्हणून काही पैसे ठेवले. त्या बाईंनी लगेच ते पैसे उचलून घेतले आणि पर्समध्ये ठेवले. कमाल असतात ना बायका. ब्रो, बायका कमालच असतात. त्या अशा काडी काडी जमून संसार करतात ना, म्हणून पुरुषांचं फावतं. तिने पैसे परत घेतले ना, पक्की गृहिणी असणार ती, म्हणून घेतले. तू तुझ्या अवतीभोवती बघ ना, अशा खूप जणी असतील ज्या अशा पै पै जमून संसार उत्तम करतायत. नाही ना, तुला ते आत्ता नाही कळायचं. जेव्हा तुझा संसार सुरू होईल ना, तेव्हा तुला कळेल. आणि तू 50 वेळेला संसारात पडलास म्हणून तुला हे सगळं माहिती आहे. करेक्ट? बरोबर बोलतो मी. तू सरडाच आहेस. अरे का? आत्ता परवापर्यंत म्हणत होतास की मुली कशा मुलांना झुलवतात, त्यांचा फायदा उठवतात. मैंने बोला था चालू होतं आणि आता लगेच पलटी. अरे तब मैंने वो बोला था, अब मैं ये बोल रहा हूँ. सर बी किती झाले? 175. हे 200, 25 आणून द्या. राहू दे ते पैसे. अरे 25 रुपये. तुला काही काडी काडी जमून संसार वगैरे करायचा नाही. यू फॉरगॉटन ऑल एटिकेट. चल, झालं असेल खाऊन जाणार तर घेऊन चल. आज खूप उशीर झालाय. आता घारतोंडे सर पुन्हा ओरडतील. रिक्षा नको नको, रिक्षा नको. आता खूप कमी पैसे उरलेत माझ्याकडे. पैसे वाचवायला हवे. मी बसनी ट्रॅव्हल करते. चपलेलाही आत्ताच तुटायला हवं होतं. ते उशीर झालाय, आणखीन उशीर. अहो दादा, ही चप्पल जरा शिवून देतात का? हो देतो, पण जरा 2 मिनिटं हातातलं काम संपवतो आणि देतो तुम्हाला. अहो दादा, आधी हे करा ना प्लीज, मला उशीर होतो. बरं ठीक आहे, द्या. ताई याचे 50 रुपये होतील. हो दादा, काहीच्या काय काय बोलताय? बरोबर बोला ना. बरोबरच सांगतोय ताई. बघा, सोल बदलावं लागेल, चिटकावं लागेल, पूर्ण चप्पल सिलाई करून द्यावी लागेल. खर्च आहे ताई त्याच्यात. जास्त सांगितले नाही, 50 रुपये होतील. आणि नुसते गम लावायचे? ते फक्त 10 रुपये होतील, पण ते जास्त काळ टिकणार नाही. चालेल, आत्ता तात्पुरतं करून द्या ना. घ्या, पूर्ण शिवून घ्या. नको दादा, तात्पुरतं गम लावा. हाय नेहा. हाय. आज जरा उशीर झाला ना तुला यायला? हो ग. आणि अशी का चालत आलीस? तुझ्या पायाला काही लागलंय का? नाही नाही नाही, ही चप्पल जरा ही तुटली. अरे यार. होईल सवय. मला सांग, घारतोंडे सर आलेत का? आलेत ना, केबिन मध्ये आहेत त्यांच्या. आणि तसही तो घाऱ्या आजकाल वेळेवरच येतो ग, कारण उशिरा आलेल्या लोकांना झापायचा चान्स सोडायचा नसतो ना त्यांना. मला जरा काम आहे, मी आलेच. अगं पण नेहा ऐक, तिला घारतोंडे सरांशी आल्या आलं काय काम आहे? मी आहे कमीन सर? या. मगाशी मी ऑफिसमध्ये आलो तेव्हा डेस्कवर नव्हतात तुम्ही. सॉरी सर, आज थोडा उशीर झाला. सर, एक विचारायचं होतं सर. म्हणजे एक रिक्वेस्ट करायची होती सर. मला पैशांची थोडी गरज आहे सर. पैशांची गरज आहे म्हणजे? दर महिन्याला वेळच्या वेळी पगार मिळतो ना तुम्हाला? हा? आणि ते मागच्या वेळेसारखा ऍडव्हान्स सॅलरी वगैरे? नाही सर, नाही, मला ॲडव्हान्स सॅलरी नको आहे सर. मग
हे बघा, तुम्हाला उधार वगैरे पैसे द्यायला जमणार नाही तर मला. नाही सर, माझं ऐकून तर घ्या. मला उधार पण नकोय आणि ॲडव्हान्स सॅलरी पण नकोय. मला फक्त एवढं विचारायचं होतं की आपल्या ऑफिसमध्ये काही एक्स्ट्रा काम असेल तर, म्हणजे अकाउंट्स रिलेटेड, जे मला जमू शकेल तर सर प्लीज मला सांगा ना सर. मी ओव्हरटाईम करून करायला तयार आहे सर. तेवढेच मला पैसे मिळतील सर, गरज आहे. पैशाची गरज सगळ्यांनाच असते हो. हो सर, पण या वेळेला जरा गणित गडबडलं. ते दिवाळी होती ना सर, थोडा जास्त खर्च झाला. आणि माझी लहान मुलगी आहे ना परी, तिच्या औषधासाठी. वा, मुलीचं नाव काय ठेवलंय तर परी म्हणे. त्यात अहो नेहा मॅडम, आपलं अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात. हा, आपल्याला दर महिन्याला जो पगार मिळतो ना त्याच्यात घराचा खर्च चालवायला शिका. अकाउंट्स डिपार्टमेंटला आहात ना तुम्ही, मग एवढं साधं गणित जमू नये तुम्हाला. आणि मुलीचं नाव परी ठेवलंय म्हणून तिला परीसारखं ठेवायची गरज नाहीये. तुमच्या मुलांचे चोचले पुरवायला बसलेलो नाही आम्ही इथे. एक्स्ट्रा काम द्या म्हणे. आज सुद्धा अर्धा तास उशिरा आलात तुम्ही. सर जा जा, तुम्ही काम करा. इथे फालतू बोलण्यात वेळ घालवू नका. जा, दिलेलं काम नीट करा. जा. हे काय केलंयस तू यश? अगं मी पाणी पित होतो, चुकून पडलं. मी करतो साफ. माझी पर्स पण ओली केलीयस तू. ऑफकोर्स पाणी पडल्यावर ओली होणारच ना. मस्करी वाटते का तुला ही सगळी? नीट पाणी पिता येत नाही? लहान आहेस का पाणी सांडायला? सॉरी नेहा, चुकून सांडलं पाणी. ओके. तुझे पैसे पण भिजले यश. रिलॅक्स नेहा, चुकून झालंय हे. मुद्दामून नाही केलं मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके. इट्स नॉट ओके यश. तू असं वेंधळपणाने वागायचं, नंतर मी तुला समजून घेणार. असं नेहमी नेहमी नाही होणार. नेहा शांत हो ना. तो सॉरी म्हणतोय ना तुला. हे बघ, इट्स ओके यार, सोडून दे ना. प्लीज शेफाली, तू त्याची बाजू घेऊन बोलू नकोस. ओके नेहा, शांत हो. ती नोट मला दे, मी वाळवून दे. काही गरज नाही. मी बघते काय करायचं. आणि शांत हो म्हणजे काय? एकतर समोरच्याला राग येईल असं वागायचं आणि नंतर त्यालाच म्हणायचं शांत हो, जसं सगळी चूक त्याचीच आहे. इथे आयुष्यात एक प्रॉब्लेम संपत नाही की दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो आणि लोक स्वतः चुका करून मग शांत राहायला म्हणतात. इनफ यार. एवढं काय झालंय? जस्ट रिलॅक्स. साधं पाणी सांडलंय, कोणाच्या हातून सांडू शकतं. आणि मी पुसून देतोय, मी सॉरी बोलतोय. 50 रुपयांसाठी एवढं बोलतोय? हो तर मी देतो तुला यार 50 रुपये. उगाच कोणा ते राग माझ्यावर नको काढू. नेहमी मला असं बोलतो याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही. मला येतो आणि मला आता आलाय. फक्त 50 रुपयांसाठी. फक्त 50 रुपये नाही येत हे यश. हे परीने मला दिलेले. परीने काय? काही नाही. नेहा निघून गेली. सोड यार, मलाही नाही बोलायचं. पुढे यार.